नाना पटोले बोलतायत, थेट जाऊयात. घेतली पाहिजे अशी आमची नम्र विनंती. राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये छगन भुजबळ येत आहेत, नाराजी दूर झाली वाटते त्यांची. त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये मला काही फार काही आम्ही बोलावं असं मला वाटत नाही. पडताळणीपूर्वी लाडक्या बहिणी 4,000 लाडक्या बहिणी ज्या ते या योजनेतून माघार घेतल्याचं जी आहे ती माहिती देण्यात आली. बघा मताच्या पडताळणी पण करण्यात येणार. मला माझा मुद्दा तोच आहे. मतं घेत असताना सरकारला हे माहीत नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या त्रुट्या काय येऊ शकतात, यातले धोके काय येऊ शकतात. माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या आणि सरकारने मतं घेण्यासाठी आम्ही जे अर्ज करेल त्या सगळ्यांना आम्ही या लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं सरकारने जाहीर केलेलं होतं. आणि हेच लाडके भाऊ अशा पद्धतीचं एक आव यांनी आणलेला होता. मग सरकार नवीन आल्यानंतर म्हणजे यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे. मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.